गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात? चला मी वाळवणाचा एक पदार्थ दाखवत आहे. तर हे आहेत पळीपापड, म्हणजेच साबुदाण्याचे पळीपापड. त्याकरता मी साबुदाणा 2 वाट्या भिजू घातला होता छानसं, आणि इकडे पाणी पण ठेवलेलं आहे. तर साबुदाणा छान भिजला आहे आपला, त्यातलं वरचं पाणी मी काढून घेतलं आणि हे 2-2 चमचे करून मी छान मिक्सरला छान पेस्ट करून घेणार आहे अशी. आणि आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. अशी मऊसूत आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि असं सगळं बारीक झाल्यानंतर ह्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही यामध्ये जिरे आणि तुम्हाला उपवासाला जे काही चालत असेल ते तुम्ही टाकू शकता. मी यामध्ये फक्त मीठ आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकणार आहे. तर बघ इथं बटाटे मी किसून घेतले आहे. 4 बटाटे आहेत. किस तयार करून घेऊया. छान लांबसर असा किस मी तयार करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अशा काड्या दिसल्या पाहिजे. आणि मी म्हटल्याप्रमाणे हिरव्या मिरच्याचा ठेचा यामध्ये टाकत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. मीठ पण टाकलेलं आहे आणि आपण हे किस पण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि छान आपण याला एकजीव करून घ्यायचा आणि 15 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे. 15 मिनटाच्या नंतर बघा असं थिक होऊन जातं. आणि मी गच्चीवर लगेच साडी टाकली. तुम्ही साडीच्या ऐवजी तुमच्याकडे जे कापड असेल त्यावर तुम्ही करू शकता. तर कापड नसेल तर मग तुम्ही साडीवर पण करू शकता, ओढणीवरही तुम्ही करू शकता. बघा हे सर्व मी टाकून घेतले आहे. आणि बटाट्याचा किस किती छान दिसत आहे बघा. आता 2 वाजले आहेत. 2 वाजता मी गच्चीवर आले आणि हे पापड सगळे उलथून घेतले. आणि उलटल्याच्या नंतर बघा हे छान असे वाळवून कडक झाले. तर मला तळून दाखवते. छान तेल गरम केलं आणि छान असे पापड मी छान तळून घेतले. आणि चवीला तर असे भन्नाट झालेले आहेत. फुलून पण किती मोठी झाली आहे साईज बघू शकता तुम्ही.